विठ्ठल, या विठ्ठलाला कुणाला काय मागायची गरज नाही। तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, पण विठ्ठल जगाचा मालक आहे। आमच्या विठ्ठलाला काय मागायची गरज लागत नाही। आणि तरी देखील काय मागायला लागलं तर दादानू मी तुम्हालाच मागेन, कारण मी पण तुमची लाडकी बहीण आहे। आमच्या पांडुरंगाला काय मागायची गरज नाही। जो निधी आमच्या इथे येतो त्याची जरी व्यवस्थित नियोजनबद्ध सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचून काम केलं तर तो सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचण्याची काम आणि जबाबदारी उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये माझी आहे। तुम्ही मला, मी अजून आवाहन करते की तुम्ही मला फक्त एक दिवस द्या, एक दिवस द्या। येणारी 5 वर्ष मी तुमच्यासाठी असेन। जे काम मागच्या काळात राहिले ते मी पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे। मी काय करू शकते हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे। जाता जाता परत एकदा एकच आव्हान करेन की मला सर्वसामान्य लोकांपर्यंत, तळागाळातील सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचून काम करायची, त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आणि त्या सोडवायच्या। हा माझ्या सासऱ्यांचा खूप मोठा वसा आणि वारसा आहे। माझ्या सासऱ्यांनी काय केलं म्हणून विचारतात, तर माझ्या सासऱ्यांनी ही लोक कमवलेली आहेत, जी आज माझ्यासाठी नानांच्या प्रेमाखातर एवढ्या उन्हात सुद्धा माझ्या सोबत आहेत। आज जरी तुम्हाला थोडा उन्हाचा चटका लागला असतील तर येणाऱ्या काळामध्ये एकही चटका तुम्हाला बसू येणार नाही, हा शब्द माझा आहे तुम्हाला। जाता जाता एवढंच सांगते की एवढ्या वर्ष तुम्ही माझ्या सासऱ्यांना आशीर्वाद रूपी तुमचा मायेचा हात त्यांच्या पाठीवरती ठेवला। इथून पुढच्या काळात त्यांच्याच विचारांचा वसा आणि वारसा आपण सर्वजण चालवत आहोत।